बिग बॉस मराठी सीझन 6 हो, एपिसोड नंबर 23. तर काय झालं, आज खूप काही गोष्टी आल्या आहे. आज खूप जणांचे जे मुखवटे आहे ना ते बाहेर आलेत. आणि चला बाई, बिग बॉस आहे ना शोवर काम करताय, सगळे लोक बोलत आहे बोरिंग सीझन बोरिंग सीझन. आता काहीतरी ना हॅपनिंग करायचा प्रयत्न करताय. जरा लोकांना जे बोरिंग वाटतं आहे ना ते थोडंसं असं लोकांचा इंटरेस्ट यावा यासाठी आता बिग बॉस जे आहे ना बिग बॉसने प्रयत्न चालू केले. नॉमिनेशन पण तसंच केलेलं आहे. आणि त्याच्यावरून आहे ना प्रत्येकाचे जे मुखवटे आहे ना ते उतरवले. गुड बुक्सवाली गेम जी आहे ना आता जवळजवळ संपायच्या मार्गावर आहे. तर एक दोन आहेत त्यांच्याबद्दल सांगते मी. कोण गुड बुक्स अजून पण धरून बसले. चला एपिसोड नंबर 23 स्टार्ट करूया. सर्वात आधी आपण बघितलं सकाळ झाली आणि काटा किर्र गाणं लागलं. आणि सगळेच जण थिरकायला लागले. करणने नेहमीप्रमाणे स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. आणि गाणं वगैरे संपल्यावर यांचं डिस्कशन चालू झालं रेशनवर. रेशन संपलं आहे घरात. घरात रेशन संपलं आहे. पीठ नाही आहे, तांदूळ नाही आहे. करण म्हणतो लक्झरी आहे. लक्झरी काय आहे? चिप्स आहे, चॉकलेट्स आहे. आता त्याचं जेवण तर नाही करू शकत आपण. जेवायला काय लागतं? चपाती लागते, भात लागतो. आणि त्याच्यासाठी काय नाही आहे ना, यांच्याकडं राईस आहे ना यांच्याकडं आटा आहे, म्हणजे पीठ आहे. मग करणला दीपाली म्हणते जेवणाचं आहे ना. करण म्हणतो लक्झरी आहे ना, चिप्स आहे, चॉकलेट्स आहे. ते आता त्याचं जेवण थोडी करणार आहे आपण. मग सचिन म्हणतो दूध आहे. दूध का संपलं म्हणे. मग लगेच इकडून आवाज आला. कुठून? मग आपण एक अजून बघितलं की इकडून लगेच आवाज झाला. काय की रेशनजी ना रेशन प्रभूकडे. मग इकडून लगेच हे गेले. काय प्रभूकडे? सागर म्हणे प्रभूकडे. सागरला लगेच म्हणजे थोडासा आवाज चढवू वाटला. पण जसं रितेश सर बोलले तर थोडासा कंट्रोल केला सागरने. पण सागरला मुद्दा मिळाला. सागर लगेच एकदम पेटला ना बाई एकदम. प्रभूच्या बेडमध्ये जा, काढून आणा प्रभूच्या बेडमधून रेशन. मग तिकडून काढलं बाई तांदूळ, पीठ, बरंचसं रेशन जे आहे ते घेऊन आली. विशाल वगैरे. विशाल आणि रोशनने काढून आणलं सगळं रेशन. मग सागर म्हणतो प्रभू इतकं नाही ठेवणार. प्रभू इतकं रेशन ठेवू शकत नाही. त्याच्या याच्यात कोणी ना कोणी ते ठेवले असं म्हणतो. इथे बघा बरं का, सागरला प्रभूला बोलायचं पण आहे. पण सागरला हे पण पाहिजे का याच्यासोबत जे आहे मग त्यालाही बोलून यालाही बोलू, असं कळतं का तुम्हाला? मग प्रभू इतकं नाही ठेवणार. मग राकेशला समजलं बाई का बो यांना रेशन भेटले. तर राकेश लगेच गेला पळत पळत प्रभूकडे. प्रभू मस्त काहीतरी फेसवॉश काय लावत होता काय माहिती, फेस क्रीम का फेसवॉश. जेव्हा बी गेलं की ते प्रभू काही ना काही लावतच राहतो बरं का. बाथरूममध्ये सगळं लावून बघत राहतो तो. मग तो काहीतरी फेसवॉशने फेस वगैरे धुवत होता. राकेश आला म्हणे ते प्रभू तू ते ठेवलं होतं ना, म्हणजे आपण ठेवलं होतं ना ते त्यांना कळालं आहे म्हणे घरच्यांना. आणि ते बघताय म्हणे. तर प्रभू तर मी आता ठेवलंच नाही, ते तर तुम्ही दिलं होतं ना राकेश दादा, तेच मी ठेवलं असं बोलला बाई. तर राकेश म्हणतो मला माहीत नाही. अरे राकेश सर किती खोटं बोलताय तुम्ही स्वतःच ते रेशन ठेवलं होतं ना प्रभूच्या बॅगमध्ये. तर प्रभूच्या बेडमध्ये यांनी रेशन ठेवलेलं. मग आता राकेश म्हणतो मला माहीत नाही.
मग आता विशाल म्हणतो तुम्ही केलं की मग प्रेम आणि आम्ही केलं का लफडा. वा रे वा. म्हणतात तांदूळ आणि पीठ लपवलं. तर इकडं मॅटर असं झाला. तर राकेशला आठवतच नाही रेशन ठेवलेलं सगळ्यात महत्त्वाचं. मग इकडं विशाल म्हणतो हां हे झालं. आणि मग रुचिता म्हणते अनुश्रीने चॉकलेट घेतलं की राग येतो. आणि आम्ही काय आपलं उपाशी मरायचं मग, असं रुचिताचं म्हणणं होतं. मग तन्वी विचार करत होती यार बोलू काय मी आता. मग तन्वी म्हणते बरं का हे बघा हे खूप भारी झालं. म्हणजे पहिले तन्वी बोलते पहिले राकेश समोर. राकेशला काहीच आयडिया नसतं. राकेश जेव्हा प्रभूला सांगायला जातो तेव्हा त्यांनी उंदराचा विषय तरी काढला का. तो बोलला का अरे प्रभू आपण ते म्हणजे उंदरं झाले होते ना तिकडे घरात म्हणून आपण ते जे राशन आहे तुझ्या बेडमध्ये ठेवलं. मग तेव्हाच बोलला असतं ना. तर तन्वीने हा मुद्दा दिला यांना की तन्वी बोलली की राकेशदा ते उंदीर नव्हते का म्हणून तर आपण मग ते प्रभूच्या बेडमध्ये ठेवलं. मग राकेशदा अरे हा उंदीर होते बरोबर. तर यांनी हे असं जे ना हा सिनारिओ ओव्हरऑल क्रिएट केला की उंदीर होते म्हणून आम्ही जे आहे ना ते सामान चांगलं राहावं म्हणून प्रभूच्या बेडमध्ये ठेवलं. मला सांगा उंदीर झाले होते. मग यांनी सगळ्यांना सांगायचं ना का बाबा उंदीर झाले म्हणून आम्ही प्रभूच्या बेडमध्ये ना तांदूळ डाळ वगैरे काय ते ठेवतो. मग का नाही सांगितलं यांनी. जर यांना वाटतं ना की आपल्याला चोर नाही म्हणलं पाहिजे कोणी, आपण बिलकुल असे कोणाचे आरोप सहनच नाही करणार आहोत. मग यांनी तसं क्लिअर करायला हवं होतं सदस्यांना. त्यानंतर आपण बघितलं तन्वी म्हणती हो मी ऑन कॅमेरा आहे ना पिठाचा जो डब्बा आहे ना तो ठेवला होता. पिठाचं कॅरेट ते मी लपवलं होतं असं तिचं म्हणणं आहे. ऑन कॅमेरा मग बाकीचे काय ऑफ कॅमेरा चोरी करता. म्हणजे अनुश्री घरात चोर कोणी आता हां अनुश्री आहे. मग बाकीच्यांनी काय ऑफ कॅमेरा चोरी केली होती का तन्वी. ऑन कॅमेरा म्हणताय तुम्ही. त्यानंतर ती म्हणती मी तांदूळ लपवलेच नाही. ते मी पीठ लपवलं पण मी तांदूळ नाही. तांदळासाठी कोणीच तयार व्हायला तयार नाही. ते नाही मी पीठ लपवलं पण मी तांदूळ नाही लपवले असं तिचं म्हणणं आहे. आणि मला टॅग नको देऊ का मी चोर आहे असं तिचं म्हणणं आहे. मी खूप हायपर होते. मग काय बाई तन्वीचा ड्रामा होता. म्हणजे ठेवलं तर आहे पण काय बाई एवढा ड्रामा. हे घाबराय माहिती का तुम्हाला. हा ड्रामा करायचा आहे मग पब्लिक समोर सिम्पथी गेम होईल ना ही समजलं का. आणि हे विशालने एकदम अचूक ओळखलं पण आहे. ही सिम्पथीसाठी ड्रामा करते हिला इम्पॉर्टन्सच देऊ नका सिम्पल विषय. तर हे छान केलं. तर मला शो नाही करायचा आहे. मला बिग बॉस घरी पाठवा. मला शो नाही करायचा आहे. मला घरी पाठवा. मला रुचिता ती चालू झाली ही मी हायपर होते असं रुचिता असं म्हणणे चालू झाली ही. मग इथं बघितलं आपण तन्वी दीपालीला बोलते की मला शो करायचा नाही आहे बस. तर दीपाली अरे बेटा काय झालं सांग ना. नाही मला हा शो करायचाच नाही बस झालं. मग सागर म्हणतो पहिले पळून जायचं आणि मग म्हणायचं मग मी हायपर होते. याला काय अर्थ आहे. बरोबर की नाही. याला काय अर्थ आहे. म्हणजे पहिले करायचं आणि जेव्हा तुम्हाला कोणी बोलेल तेव्हा तुम्ही वॉकआउट करायचा. नाही तर मग हायपर व्हायचं. नाही तर मग इतकं चिडायचं की समोरच्याचा आवाज बंद होईल. या पण गोष्टी. नंतर आपण बघितलं रुचिता
करायचं ना मग ॲक्सेप्ट ठेवलं तर. इतकं काय मेलोड्रामा क्रिएट करायचा बघ. नंतर विशाल बोलतो प्रभूला, तू ते तुला टार्गेट करतात, समजलं का? त्यांनी तुझ्याच बेडमध्ये का ठेवली? त्यांनी त्यांच्या बेडमध्ये का नाही ठेवली? नॉमिनेट पण तुलाच करता. सामान बी गायब करता स्वतः तुझं नाव घेता. काही बी झालं का प्रभूला करायचं, प्रभूला द्यायचं. मी तसं बोलले ना यार, सगळेजण उठसूट प्रभूला टार्गेट करतात. पण तुम्हाला एक सांगू, आज काही असो, प्रभू ना घरामध्ये गेम खेळतो भाई. आज नॉमिनेशन टास्कमध्ये जे मुद्दे मांडले ना बाई पोराने, कमालीचे, अगदी बरोबर ॲक्युरेट मांडले. जे या सगळ्या कंटेस्टंटला नाही आलं ते त्यांनी केले. एकदम अचूक मुद्दे जे ना मांडले त्यांनी, प्रभूने. खरोखर प्रभूसाठी मी क्लॅप करेल त्याच्यासाठी. आणि लवकरच सांगते तुम्हाला की कसे अचूक मुद्दे ना त्यांनी मांडले, अगदी बरोबर मुद्दे सुद्धा. तर इथं तन्वी बोलते की मुख्य दरवाजा उघडा बिग बॉस, मुख्य दरवाजा उघडा, मला जायचं आहे बिग बॉस, बिग बॉस प्लीज मला जायचं आहे घरी, दरवाजा उघडा. नाही उघडणार. आणि जर तुला घरी जायचं होतं मग तू नॉमिनेट जेव्हा सगळेजण करत होते, तू का नाही बोलली की सगळ्यांनी प्लीज प्लीज मला नॉमिनेट करा, मला घरी जायचं आहे. इनफॅक्ट ही एक्सप्लेन करत होती का मला का नॉमिनेट करताय, त्यासाठी ती झगडे करत होती, ती भांडण करत होती की का मला नॉमिनेट करताय. मग हा ड्रामा करायचा होता तर का तन्वी का? मग म्हणायचं ना सर्वांना, करा सर्वांनी मला नॉमिनेट, मला घराबाहेर जायचं आहे, सिम्पल. तेव्हा का हे कंटिन्यू नाही केलं तुम्ही? अरे पॉईंट्स बरोबर सांगते मी, तुम्हाला काय वाटलं? मग नंतर मग हा फक्त ड्रामा पुरतं होतं, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. मी तर म्हणते खरंच बिग बॉसने ना दरवाजा उघडायला पाहिजे होता. या तन्वी बाहेर या, बघू बरं आली असती का काय यार. नसतीच गेली, मी गॅरंटी देऊन सांगते गेली नसती घरसोड. मग नंतर करण बरं का, करणचं चालू झालं इथं टेलिपॅथी विथ करण अँड प्राजक्ता. आता द मास्टर माइंडबद्दल बोलूया आपण. जसं तो काल बोलला, सर माझी गेम इथे चालू आहे, आय एम मास्टर माइंड. ओके, मास्टर माइंड काय म्हणता बघू आपण. ती ना ॲक्सेप्टच करत नाही आहे. राकेशने लपवलं आहे पीठ राईस, ॲक्सेप्टच करत नाही. हे करणचं बोलणं. वरती बाल्कनीत विथ प्राजक्ता यांची टेलिपॅथी चालू झाली. यांची टेलिपॅथी. तर हे बघा, मग नंतर हे ना वरती बसून ना यार प्रत्येकाला असं डिकोड करतात. काय भाई काय करतं त्यांचं त्यांना माहिती. ठीक आहे. नंतर विशाल बोलला सागरला की म्हणतो माझा मुद्दा स्ट्रेच केला तर सिंपती भेटणार. म्हणजे हा तन्वीबद्दल बोलत होता विशाल की तिने मुद्दा जर जास्त स्ट्रेच केला ना तर हिला सिंपती भेटणार, त्यापेक्षा ना आपण या गोष्टी इथंच ड्रॉप करून टाकू, असं विशालचं म्हणणं. तर सागर हो हो बरोबर ठीक आहे ड्रॉप. सागर ओके विशाल तू जे बोलशील तेच. नंतर आता आपण बघितलं तन्वी रडती आहे. मग राकेश आला समजवायला तिला. मग राकेशने समजावलं वगैरे. इकडं आपण बघितलं सचिन, मी परवाचा भात खाल्ला माहिती आहे का, तरी पण यांच्याकडं तांदूळ सांगितलं नाही, असं सचिनचं म्हणणं आहे. नंतर प्राजक्ता आणि करण इकडं यांचं चालू झाली टेलिपॅथी बरं का. सी इट्स नॉट अबाउट सॉरी नो, इट्स ऑल अबाउट ॲक्सेप्टन्स. राकेश आयुषला तुला बोलला मध्ये मी ठेवले. राकेश आयुषला बोलला, तू काय बोलला का बुवा मी मध्ये ठेवलं आहे.
मग त्याच्यानंतर दिव्या राकेशला बोलली का तू तन्वी बरोबर नको वाचू दादा, तन्वी बरोबर नको वाचू दादा. नंतर आयुष बोलला करणला बरं का, इथं यांची टेलिपॅथी चालू झाली बरं का, वेगळंच चालू झालं यांचा गेम. आणि इथं मध्ये हे पण झालं का राकेश आयुषला बोलला का बाई तुला काय माहिती रे, ठेवलं की नाही ठेवले, तू का मध्ये बोलतो. तर राकेश असा थोडासा कवळून बोललेला. नंतर आपण बघितलं मग ही टेलिपॅथी गँग जी आहे, प्राजक्ता अँड करण यांना जॉईन केला आता आयुषने. आणि आयुष म्हणतो मग दिव्या बोलती ना मला बिलकुल पटत नाही, आणि झाला ना माझा पंगा आरबी बरोबर. मग आरबी बरोबर माझा पंगा झाला म्हणे. अरे पंगा झाला तर काय, तू काय पंगा केला, तू उलट पळून आला ना यांच्यामध्ये येऊन बसला. मग त्याला 1 to 1 करायचं तर क्लिअर करायचा होता मुद्दा की राकेश दादा तुम्ही घेतले, ठीक आहे राकेश दादा नाही राकेश सर ना, ओके राकेश सर तुम्ही घेतलं आहे ते, मला नका बोलू, जे आहे ते आहे, सिम्पल स्वतःचा मुद्दा बांधत मग ये. मग म्हणतो मी बोललो, करण म्हणतो त्यांनी ना क्लिअर करायचं आहे असं आहे, ते काय क्लिअर करत नाही. इथं यांचं हे बोलणार. त्याच्यानंतर आपण बघितलं प्राजक्ता करून तन्वीला समजावत आहे. नंतर करण आणि आयुष आणि प्राजक्ताचा अजून एक मुद्दा चालू होता. करण म्हणतो कसं असतं माहिती का, मी मुद्दामूनच चुका करतो आणि ना मी मुद्दामूनच चुकीचं करतो, कारण मग नंतर ना प्राजक्ता मला करेक्ट करते. वा 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 वा. मग प्राजक्ताने मला नीट करावं ना म्हणून मी हे सगळं करतो. वाह वाह. आणि मग यांची अशी एक मोठी चर्चा जी ना ती दिसत होती. मर्क्युरी, मार्स, नेपच्यून, अजून काय राहिलं, अर्थ, या सगळ्यांचे जे चर्चा आहे ना ती चालू होती. मला तर वाटतं बिग बॉसने जसं त्यांनी मर्क्युरी वगैरे बोललं तसा कॅमेरा हलवून दिला, चला बाबा बस नकोच होते. त्यानंतर आपण बघितलं की प्राजक्ता करण जे ना तन्वीला समजवत आहे की तू सांगायचं ना, स्टँड नाही घेतला तू यासाठी, तिथंच चुकलं. तन्वी जॉईन झाल्यानंतर मग तन्वी मला चोरी सहन होत नाही, मला बिलकुल चोरी सहन होत नाही. तुम्हाला माहिती आहे का, मी 4थीत होते ना, 4थीत तेव्हा मैत्रिणींनी माझ्या बॅगमध्ये खडू लपवले होते आणि माझ्यावर तो चोरीचा आळ आला, मला सगळे चोर चोर म्हणू लागले. तन्वी तुझ्या हातावर किंवा इथं कोण लिहिलं का तन्वी चोर आहे असं? तन्वी स्वतः चोर आहे, तन्वी कोलते चोर आहे असं लिहिलं नाही ना, थँक गॉड नाही लिहिलं. मग त्यानंतर आपण बघितलं ती म्हणते मला सहनच नाही झालं, बिलकुल सहन झालं आणि मी शाळा बदलून टाकली. बापरे, एक चोराच्या टॅगवरनं मला चोर नाही ऐकून घ्यायचं. आता रितेश सरच तुझं नक्की न्याय करतील का तू राईस चोरला की नाही. आणि मग नॅशनल टेलिव्हिजनवर होईल. तेव्हा तर स्कूलमध्ये झालं होतं 4थीत असताना, आणि आता इतकी मोठी झाल्यावर आता जेव्हा रितेश सर नॅशनल टेलिव्हिजनवर सर्वांसमोर बोलतील, लाखो लोकांसमोर बोलतील का तन्वी तुम्हीच तो राईस चोरला होता, तेव्हा तुमचं काय होईल तन्वी. मग सगळे लोक तुम्हाला चोर म्हणतील, मग काय कराल तुम्ही. तेव्हा शाळा बदलली, आता काय करा, बिग बॉसचं घर बदला, नाही होणार. त्यानंतर आपण पाहिलं की करण, आयुष आणि प्राजक्ता हे बसलेले असतात.
मग कारण ही दुनिया आपली आणि हा आपला मर्क्युरी. आयुष 3, 2, 1 चोरी हा नवीन गेम काढला यांनी. नवीन गेम उदयाला आणला इथं बिग बॉसच्या घरात. गेम खेळता 3, 2, 1 स्वेटर. वाव, चालू द्या तुमचं. 3, 2, 1 रेशन. 3, 2, 1 नॉमिनेशन. गुड. मला हे बिग बॉसचा अजून हा एक गफला काही कळत नाही सगळ्यात महत्त्वाचं तर. बिग बॉसने आता आणले गोल्डन रेशन कार्ड. दरवेळेस याला बिग बॉसचं हे भारी आहे. यांना मस्त लालच देता गोल्डन रेशन कार्डचा. मध्येच एक टास्क घेऊन येता नॉमिनेशन टास्क आण, नाही तर अजून कोणता तरी कॅप्टन्सी टास्क आण. मग यांच्याकडनं हळूहळू ते गोल्डन रेशन कार्ड ना मग बदलून ते ब्रॉन्झ रेशन कार्ड होऊन जातं यांचं. 100% रेशन आहे अचानक 25%वर येऊन जातं. एकदम भारी. म्हणजे बिग बॉस आहे ना अशी गोळी दाखवतात नाही का, आणि मग अचानक ती गोळी काढून देतात बाई. लालच. मग आता बघा गोल्डन रेशन कार्ड देत आहे. मग म्हणता सोन्याची किंमत मोजावी लागणार आहे तुम्हाला. आणि आता हे महाद्वार उघडणार आहे म्हणे. महाद्वार उघडणार आहे आणि गेम होणार आहे. बिग बॉस तुम्हाला सर्वांना एका बंधनात अडकवत आहे. तर तुम्हाला एका जोड्यांमध्ये अडकवायचं आहे. पूर्ण आठवडाभर तुम्ही असं जोडींमध्ये राहणार. वा 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 बिग बॉस. त्यानंतर जोड्यांचे नावं अशा प्रकारे आहेत. दीपाली आणि दिव्या नंबर 1. नंबर 2 सागर आणि प्रभू. नंबर 3 तन्वी रुचिता. अरे तन्वी रुचिताचं नाव घेतलं. तन्वी चोरीचे सण. मला चोर बोलले अशीच बसली बाई ती. एकदम शॉक अशीच बसली तन्वी. आणि रुचिताचं जेव्हा नाव घेतलं तन्वी बरोबर, रुचिता म्हणती काय मला हिच्याबरोबर. मग इथं बघितलं. त्यानंतर नंबर 4वर विशाल आणि ओमकारचं घेतलं. नंबर 5वर राकेश आणि अनुश्रीचं घेतलं. रोशन आणि प्राजक्ताचं घेतलं नंबर 6वर. नंबर 7वर त्रिकूट घेतले. त्रिकूट यांची मजाच मजा. आता आयुष, करण आणि सचिन ही त्रिकूट जे आहे ना हे बांधले एकमेकांना. त्यानंतर बिग बॉस बोलले प्रत्येक क्षणी प्रत्येक जण जोडीदारासोबत असेल. बेल्ट काढण्यास सक्त मनाई आहे. होय, सक्त मनाई आहे. नंतर आपण बघितलं रेशन जे ना ते आलंय बाई. मग नंतर विशाल, अरे रुचिता तू आणि तन्वी बोलत नाही का. विशाल म्हणतो रुचिता तू आणि तन्वी बोलत नाही का. मग नंतर आपण बघितलं राकेश. राकेश म्हणतोय, राकेशचा हा जोक आवडला मला. यार मला तर रात्री टॉयलेटला जावं लागतं, कसं जाणार मी. तो बघतो अनुश्री उठली नाही ना बेडच्या बाजूलाच करून टाकेल. अनुश्री उठली नाही तर बेडच्या बाजूलाच करून टाकेल म्हणे. असं म्हणणं आहे याचं राकेश. होय. मग त्यानंतर आपण बघितलं त्याच्यानंतर लगेच आला नॉमिनेशन टास्क. येस, नॉमिनेशन टास्क. लाकूड तोड्या. बिग बॉस म्हणे पहिले लाकूड तोड्या असायचा, ते 3 चान्स दिले जायचे. ते कलयुग होतं. नाही ते कोणतं युग होतं. तेव्हा लाकूड तोड्या पण प्रामाणिक होता नाही का. आता हे कलयुग आहे. तर इकडं लाकूड तोड्याला 2 कुऱ्हाडी दिल्या जातील. पॉवर दिली जाईल. एक सिल्वर कुऱ्हाड त्यामध्ये 3 सदस्य नॉमिनेट होतील. एक ब्रॉन्झ कुऱ्हाड त्यामध्ये 2 सदस्य नॉमिनेट होतील. असा काहीतरी गेम. मग बघू आता हे एकमेकांना किती घाव घालताय. तर बिग बॉस म्हणताय 1 घाव 2 तुकडे करायचे. तुम्हाला एकमेकांच्या तोंडावर येणं विरोधात बोलायचे. वा वा. त्यानंतर सर्वात आधी बघितलं आपण आली रुचिता. रुचिता म्हणते बिग बॉस मला सिल्वर कुऱ्हाड पाहिजे. तर नंबर 1वर तिने नाव घेतलं ओमकार. बिग बॉस मी ओमकारचं नाव घेते. ओमकार जो आहे ना एक फॉलोवर म्हणूनच घरात आहे. तो बिलकुल त्याची मतं मांडत नाही आहे. तो बिलकुल त्याचा गेम दाखवत नाही आहे आणि तो दिसतही नाही.
असं दिसून आलं. दुसरं नाव घेतलं तिने सचिनचं. होय, विकेस्ट सदस्य आहे आणि घरामध्ये बिलकुल दिसले नाही म्हणून. नंतर नंबर 3वर नाव घेतलं आयुषचं. आता बघा, आयुषचा जो मुद्दा होता ना, हा तर एकदम रितेश सरांनी दिलेलाच मुद्दा आहे ऑलरेडी. बना बनाया आयता मायता मुद्दा येतो. कॅप्टन नाही दिसला पूर्ण आठवडाभर, कारण कॅप्टनचं काहीच रुबाब वगैरे दिसला नाही. कॅप्टन्सी रूममध्ये मस्त सगळेजण जात येत होते, काही कॅप्टनचं काहीच गांभीर्यच नव्हतं कोणाला. आणि आयुषनी ना त्याची कॅप्टन्सी बिलकुल चांगली नाही निभावली. गुड बुक्समध्ये राहायचं प्रयत्न. नंबर 2वर नाव घेतलं आयुषचं. आयुष नाही, सॉरी, नंबर 2वर हे बघा, रुचिता जी आली ना, तिने नॉमिनेट केलं ओमकार, सचिन आणि आयुषला. आता सेकंड नंबरवर आला आहे आयुष. त्यांनी पण सिल्वर घेतलं, सिल्वर कुराड. नंबर 1वर त्यांनी नाव घेतलं ओमकारचं. का गेम वीक आहे बघा बरं का तुम्हाला. एका मित्राने, म्हणजे इथे ना आयुषचा आहे ना खरा चेहरा दिसतोय. तुम्हाला सांगू, घरामध्ये आयुष्य ना प्युअर गेम खेळायला, नाती निभवायला नाही आला तो ना, नाती करायला आला, हे दिसतंय. त्याची क्षणभंगूर नाते अशी होतात, अशी तुटतात, त्या सगळ्या गोष्टी दिसत आहे आयुषच्या. आणि ओमकार जो त्याचा एक चांगला फ्रेंड होता घरात डे 1 पासून, तर त्यांनी त्याला सुद्धा नॉमिनेट करून टाकलं. खरं सांगू, ओमकार खूप रडला, खूप हर्ट झालं त्याला. तर ओमकारचा गेम वीक आहे म्हणे. त्यानंतर नंबर 2वर प्रभू आला. तर तो म्हणे का सोयीनुसार गोड बोलतात. प्रभू जे आहे ना, सोयीनुसार गोड बोलतात आणि लहान मुलासारखं वागतात, असं आयुषचं म्हणणं आहे. प्रभू त्यांच्या सोयीनुसार गोड बोलतात आणि लहान मुलासारखं वागतात. आणि त्याची ही गेम दिसती पण आहे आपल्याला. नंबर 3वर नाव घेतलं दीपाली. दिव्याचा मुद्दा होता, तेव्हा सॉर्ट पण झाला. आणि प्लस अनुश्रीला नाही बोलले. आता हे कशाबद्दल नाही बोलले का. त्यानंतर नंबर 3वर आली प्राजक्ता. प्राजक्ताने कोणाला केलं नॉमिनेट? तिने केलं अनुश्रीला. आणि इकडं अनुश्री काय म्हणते बघा प्राजक्ताला, काय नल्ले कंटेस्टंट आहे अरे, काय नल्ले कंटेस्टंट आणले डायरेक्ट अशी. मग प्राजक्ता आणि अनुश्रीला केलं आणि म्हणे काय तिचं जे गेम आहे ओव्हरऑल घरामध्ये तो आवडत नाही म्हणे, असं प्राजक्ताचं म्हणणं आहे. असं प्राजक्ताचं म्हणणं आहे की अनुश्री जी आहे ना, तिची जी गेम आहे ना आणि तोंड खूप उद्धट आहे. नंतर नंबर 2वर नाव घेतलं ओमकारचं प्राजक्ताने. तुम्हाला मी थोड्या एक गोष्ट सांगणार आहे. त्याच्यानंतर आहे ना, नंबर 2वर ओमकारचं घेतलं. तर नंबर 3वर कोणाचं घेतलं? तर नंबर 3वर घेतलं प्रभूचं. सिंपथी गेम जो आहे ना घरामध्ये खेळला जातोय प्रभूकडून, असं प्राजक्ताचं एकंदरीत म्हणणं आहे. नंतर दिव्या आली. दिव्याने बाई सचिनचं नाव घेतलं की आपलं ऐकायला आहे ना भाग पाडायचं, असं दिव्याचं म्हणणं आहे. सचिनला बोलली. आणि तुम्हाला सांगू, सचिन तर खूप हट झाला आहे, कारण दिव्याला तो खूप जवळचं मानत होता आणि दिव्याने खूप जबरदस्त हट केलं त्याला. का आपलं ऐकायला भाग पाडायचं. सचिन भाऊ, तुमचं कोणी ऐकत नसेल तर तुम्ही तुमचे मुद्दे मांडत नाही वगैरे वगैरे, हे ते बोलले. नंबर 2वर प्रभू. गेम कळला नाही प्रभूला आणि प्रभूला गेम कळला नाही. तर मला या प्रभूचं आता यार इतकं खतरनाक उत्तर दिलं या प्रभूनी. काय बोललाय प्रभू, वा प्रभू, तुझ्यासाठी टाळ्या फक्त. हे बोलली प्रभूचा गेम कळला नाही. प्रभू म्हणतो, दिव्याताई, जेवढं तुम्हासनी गेम कळत नाही ना, तेवढा मला गेम कळतोय. एकदम खरं बोलला बाई. दिव्यापेक्षा खरंच स्ट्रॉंग गेम आहे प्रभूचा. तुम्ही ना आरबीच्याच मागं फिरता, आरबीचंच ऐकता. तुम्ही आरबीचे फॉलोअर आहात, म्हणजे राकेश बापटचे.
आणि तू काय करते, तू घरात येतं तिथे बसून भाषणच देत राहते, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे तो म्हणे तू भाषणच देते, तर दिव्या म्हणते माझ्या बाहेरच्या भाषणावर. तर तो मी बाहेरचा नाही, मी घरातलं होतो, तू घरात पण इथं तिथं बसून भाषणच देते, असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर खरंच एकदम भारी मुद्देसूद त्यांनी हे जे ना डिफेंड केलं, एक नंबर होतं हे. त्यानंतर नंबर 3वर नाव घेतलं हिने रोशनचं. रोशनचा गेम नाही आहे म्हणे. तर रोशन बोलला टोळीचं जेवण बंद केलं, रेशन लपवलं तुमच्या टीमने, तर क्लिअर होत नाही. त्याच्यानंतर ही म्हणते, एक मिनिट. नंबर 2वर नंबर 3चं रोशनचं नाव घेतलं बरोबर. रोशन आणि तुमच्या टीमने लपवलं तर तुमचा हा मुद्दा क्लिअरच होत नाही, असं रोशनचं म्हणणं होतं. आणि रोशन म्हणतो तू मराठीत बोल, इंग्लिशमध्ये नको बोलू, आम्हाला काही बी समजत नाही. मग त्यानंतर पहिले तर रोशनला दिव्या बोलली का बुवा गेम नाही आहे, आणि मग रोशनने एवढं सुनावलं आहे तिला. तर त्याच्यानंतर नंबर 4वर आला विशालने प्रभूला नॉमिनेट केलं का हा डबल फेस आहे, ड्यूल फेस आहे प्रभू. आणि नंतर नंबर 2वर नाव घेतलं का सचिन कुमावतचं नाव घेतलं की बुवा माणूस म्हणून खूप चांगला आहे, पण प्लेयर चांगला नाही आहे, नॉट बिग बॉस मटेरियल. नंतर नंबर 3वर आला ओंकार. पहिल्या दिवसापासून हा गेमच खेळत नाही आहे म्हणून मी याला नॉमिनेट करतो, असं विशालचं म्हणणं आहे. नंतर नंबर 5वर आला सागरने बाई सचिनला केलं. सचिनला तर कसं केलं सागरने, एकदम गुड बुक्सवाले. सचिन थोडंसं म्हणजे या वीकमध्ये जशी दिसल्या ना तुम्ही, आता याच्यानंतर दिसा, पण याच्या आधी दिसले नाही म्हणून नॉमिनेट करतो. वा सचिन, अजूनही गुड बुक्स चालू आहे तुमचं. सॉरी सागर. नंतर नंबर 2वर केलं ओंकार. बोलायला अडकताय, मुद्दा शोधताय, पण ओंकार थोडासा गेम विके, थोडासा, जास्त नाही, थोडंसं, प्रत्येकाला थोडं आहे. नंतर नंबर 5वर नाव घेतलं सागर. नंबर 5वर आला सागर आणि त्यांनी केलं सचिनला फ्रंट फूटला खेळत नाही. एक मिनिट, मी सागरचं बोलले ना वाटतं, शिट. सागरने सचिनला केलं फ्रंट फूटला येत नाही. ओंकार बोलायला अडकतो, मुद्दा शोधतो, बरोबर. आणि थांबवू नका, बोलायला शिका, बोलायला लावा स्वतःला. नंतर नंबर 6वर आली अनुश्री. ओंकार खायला कारण भुईला भार आहे, गेम खेळत नाही, असं तिचं म्हणणं आहे. गेम काहीच नाही. नंबर 2वर नाव घेतलं सचिनचं. सचिन पिकनिकला आलेले आणि पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू नाही आहे यांचा, असं तिचं म्हणणं आहे अनुश्रीचं. सागर हे सचिन हे पण बोला इथं कुठं पिकनिक स्पॉट दिसतो बाई, जिथं मी फिरायला जाऊ सांगतोस. त्याच्यानंतर आपण विचार नंबर 3वर तिने केला आयुषला का गेम नाही आणि कॅप्टन्सीची पॉवरच दाखवली नाही आहे म्हणून नॉमिनेट करते. नंतर नंबर 7वर आता आली दीपालीने पहिले आयुषला केलं का मुद्दे ठामपणे मांडत नाही, मुद्दे जे आहे ना असं तसं पोचवायचं. त्यानंतर नंबर 2वर हिने नाव घेतलं करणचं की मस्ती करण मजाक करतं, पण मुद्द्यावर जो आहे ना बोलत नाही. करण मुद्द्यावर बोलत नाही, बाहेर लोक वोट करतील म्हणून. नंतर नंबर 3ला सचिन. 4 वीक नंतर हे आज दिसले तर असाच गेम चालू ठेवा. वा. नंतर नंबर 8वर आले रोशननी घेतलं तन्वीचं नाव. तन्वी 3 दिवसापासून लपवलेलं रेशन वापर नको करू, नंतर आमच्याबरोबर फेक नको करू, असं म्हणणं होतं. आणि नंतर मुद्दा क्लिअर करत नाही. आणि नंबर 2वर नाव घेतलं मग राकेशचं का टीम फक्त मागून बोलते आणि त्याचे मुद्दे जे ना वरती दिव्या मांडत असते. तर राकेश म्हणतो नाही माझे मुद्दे मी म्हणजे निर्णय मीच घेतो. तर नाही, निर्णय तू नाही घेत एकटा, तर तन्वी सामील असतेस.
नंतर आपण बघितलं रोशन आला. रोशनने त्यानंतर 3 दिवसापासून बाई लपवलेलं रेशन वापरू नको, आमच्या इथं असं फेक करू नको. मुद्दा क्लिअर नाही. नंबर 2वर नाव घेतलं राकेशचं. टीम फक्त मागून बोलते, त्यांचे मुद्द्यावर दिव्या मांडते. आपण बघितलं. नंतर मागून बोलते आणि त्यांच्यावर मुद्द्यावर दिव्या भांडते, म्हणती बोलते मी. मग नंतर आपण बघितलं की राकेश दिव्या माझ्यामध्ये बोलत नाही, माझे मुद्दे मी मांडते. दिव्या इथे इंग्रजी बोलायचं नाही, समजेल असं बोला, असं तिचं म्हणणं आहे. त्यानंतर रोशन बोलला की हे ब्रॉन्झ राशन माझ्यासाठी ना लक्झरी आहे. तर इथे ना सरळ सरळ गरिबी कार्ड खेळण्यासारखं वाटलं खरं सांगायचं तर. त्याचा बोलण्याचा तो उद्देश नसेल, पण ते तसं दिसलं आहे. बाहेर गेले नॅशनल टी व्हीवर की ब्रॉन्झ राशन पण माझ्यासाठी लक्झरी आहे. तर इथं सागर खवळला. परत अजून कोण खवळ, नंतर आपण इकडं बघतोय का सागर जो आहे ना, सागर नाही, रोशन गरीब कार्ड खेळल्यासारखा वाटतो. कारण तो इथे बोलला ना, ही लाईन नव्हती बोललं पाहिजे की माझ्यासाठी हे सगळं लक्झरी आहे. म्हणजे मग तुझं काय ना, बाकीच्यांनी काही स्ट्रगलच नाही केली का, तूच एकट्याने केली होय. नंतर नंबर 9वर प्रभूने प्राजक्ताचं नाव घेतलं का मुद्द्यात बोलत नाही, कान बंद करून जाते. अरे बापरे. आणि बसेल असते मग लाड करून पाठी मागून वार करते, असं प्रभूचं म्हणणं आहे. नंबर 2वर नाव घेतलं त्यांनी आयुषचं. होय, आयुष कॅप्टन गेम नव्हती आणि कॅप्टन रूममध्ये कोणी येत जात होतं, सार्वजनिक रूम करून टाकले ते, असं प्रभूचं म्हणणं. नंबर 3वर नाव घेतलं त्यांनी विशालचं. आमचं लक्झरी पॅकेट जे आहे ना चोरले यांनी आणि चड्डीमध्ये दही घालून ठेवलं. चड्डीमध्ये दही घालून ठेवलं विशालने. तर विशालने नंतर एक जोकही केला, चड्डीमध्ये दही काय तू पण मावून जाशील. विशाल अशी जोक करू नका, भाऊच्या धक्का कडक क्लास लागू बी शकते आता. मग त्याच्यानंतर आपण बघितलं, चड्डीत घातले, मला म्हणता माझ्या टीममध्ये या. म्हणजे विशाल म्हणतो प्रभूला माझ्या टीममध्ये या. मग विशाल म्हणतो मी ते सगळ्यांनाच बोलतो. मग मी ते सगळ्यांनाच बोलतो मग प्रभू. मग विशाल हीच असलीयत आहे तुझी, समजलं का प्रभू, हीच असलीयत आहे तुझी, असं करत राहा विशाल, हीच असलीयत आहे तुझी प्रभू. त्याच्यानंतर आपण बघितलं आला करण, नाही सॉरी राकेश आला. रोशन मी चांगला समजत होतो, बट तो लगेच इन्फ्लुएन्स होतो, मला माहिती कोणाच्या सांगण्यावर झालाय. मग नंतर माणसे ओळखायला चुकतो, म्हणून त्याला केलं बाई राकेशने, रोशनला. नंबर 2वर केलं बाई आयुष. वीक पडतोय आणि मग टोळी विरुद्ध जात नाही. टोळी विरुद्ध जे ना कोणीच जात नाही. कोण, आयुष वीक पडतोय आणि टोळी विरुद्ध जात नाही, असं त्याचं कारण दिलं आहे राकेशने. नंतर आला करण बाई, द मास्टर माइंड करण. यस, मास्टर माइंड. मला बघायचा याचा गेम, काय गेम आहे. कमॉन करणनी बाई सगळ्यात पहिले केलं अनुश्रीला माणुसकी सोडून वागली. ओ माय गॉड, माणुसकी सोडून वागली. दुसऱ्यांना त्रास देते तिच्यामुळं, पण यार याच्यात थोडी ती कंटेंट ती दिसती पण आहे. करण इव्हन तुझ्यापेक्षा जास्त दिसते अनुश्री. मध्ये कसं आहे, पॉझिटिव्ह दिखो निगेटिव्ह दिखणं इम्पॉर्टंट असतं बिग बॉसच्या घरात. मग त्याच्यानंतर अनुश्रीनंतर नंबर 2वर नाव घेतल्याने दीपाली की स्वइच्छेने काम करत होते आणि बोलत होते, असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर नंबर 3वर सचिन लावलं का तू प्लेयर नाही आहे, असा चांगला माणूस आहे तू, पण तू प्लेयर नाही, तू बिग बॉस प्लेयर नाही, असं म्हणलं आहे सचिनला.
नंतर आपण बघितलं करण अनुश्री माणुसकी सोडून वागली. नंतर दुसऱ्यांना त्रास होतो तिच्यामुळं. नंतर दीपाली स्वइच्छेने काम करत होती, हे झालं. नंबर 3वर आला ओमकार. तर ओमकारला हा म्हणतोय करण संधीचं सोनं कर, संधीचं. आई शपथ यार, या करणचा मास्टर माइंड गेम काय यार, काय गेम आहे, काय गेम आहे. तुम्ही एक बघितलं का, एक ऑब्झर्वेशन करा इथे, एक ऑब्झर्वेशन की मागच्या वीकमध्ये रितेश सरांनी ओमकार आणि सोनालीला बॉटममध्ये ठेवलं होतं. तर घरातल्या कंटेस्टंटला कुठं ना कुठं कळालं आहे का ओमकारला आहे ना खूप कमी वोट्स येत आहे, पहिले सांगते. म्हणून इतक्या लोकांनी नॉमिनेट केले. प्रत्येकाला वाटतं ना यार मी नॉमिनेट आहे तर माझ्यापेक्षा वीक कोण आहे, अशा अनुषंगाने त्याला नॉमिनेशनमध्ये आला ओमकार. त्याच्यानंतर 12 नंबर सचिन. दिव्या नात्याला माझ्या काहीच किंमत नाही गं, या घरात म्हणजे असं थोडी काय नातं निभावून लागत, नातं निभावं लागतं आणि ही बॅकफूटवर खेळती म्हणून त्याने दिलं. आणि सचिनच्या डोळ्यात म्हणजे किती त्याचं मन खूप भरून आलं होतं. सचिनने ते नातं खूप इमोशनल वेमध्ये घेतलं होतं. आणि मग दिव्या पळत आली, मग थोडंसं हग वगैरे केलं सचिनला आणि बोलली त्याच्याशी. त्यानंतर आपण बघितलं अनुश्री किल्ली चोरली आणि वीक गेममध्ये आणि आम्हाला उपाशी ठेवलं 2-3 दिवस म्हणून, असं सचिनचं म्हणणं. नंतर नंबर 3वर बाई राकेश. मला समजून घेत नाही तर तुम्ही वीक आहात. यार हे कोणतं रिझन तर, तुम्ही मला समजून घेत नाही तर तुम्ही वीक आहात, ठीक आहे. त्यापेक्षा तू असं बोलला असता ना की राकेश जे ना मागून मागून गेम खेळतोय तर अजून भारी वाटतं. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. नंबर 3वर आली बाई तन्वी. तन्वी आली. तन्वीने नंबर 1वर केलं ओमकारला का वीक पडतोय खूप खेळायला. नंतर नंबर 2वर केलं आयुषला. त्यांनी पूर्ण घर माझ्या अगेन्स्ट होतं तेव्हा माझ्यासाठी स्टँड नाही घेतला, तर हा घाबरतो, याला गुड बुक्समध्ये राहायचं असतेच म्हणून. आणि मग नंबर 3वर घेतलं दीपाली. पाठी मागून बोलते आणि मग तोंडावर गोड गोड बोलते. बेटा काय झालं, काय झालं बेटा, तुझ्यात हिंमत नाही आहे तोंडावर बोलायची, असं तिचं म्हणणं आहे. आणि मग बेटा बेटा करत येते. तर दीपालीने आजच तिला केलं तू बेटा बेटा, तर ती म्हणे आता याच्या पुढं कधीच येणार नाही तो बेटा. आता बघू किती रड नाही तर काही करतो. नंतर आपण बघितलं नंबर 13 नंतर नंबर 14वर आले ओमकार. भाई ओमकारचं दिल तुटलं यार, दिल तुटलं ओमकारचं. सीना छल्ला छल्ली छल्ली हो गया, कारण ओमकारने नॉमिनेट केलं, ठीक आहे. ओमकारने मग पहिले प्रभूला केलं नॉमिनेट आणि म्हणे कन्व्हिनियन्सनुसार आहे ना हा बोलतो त्याच्या गोष्टी. नंबर 2वर केलं सचिनला की बाई माझा गेम बेटर आहे त्यांच्यापेक्षा म्हणून मी त्यांना करतो आहे, असं ओमकारचं म्हणणं आहे एकंदरीत. आणि नंबर 3वर आयुष. तो कॉम्पिटिटर म्हणून बघतो मी आता आणि यापुढे बघेन, पण मी त्याला भाऊ समजत होतो, खूप असं जवळचा समजत होतो, पण नाही मला शेवटी नाही का, असं त्याचं म्हणणं आहे. नंतर क्लोज फ्रेंड आतलं होतं. ओमकार रडतोय आपण बघितलं. त्यांनी कठीण केली आहे मैत्रीमध्ये, कठीण केली मैत्री ठेवायची नाही आणि भरपूर लोक होते आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट नाही, पण त्यांनी पर्टिक्युलर मालाच का केलं, असं त्याचं म्हणणं आहे आयुषने. आणि नंतर ते जे ना कुऱ्हाडबाई एवढी खतरनाक जोरात मारले बाई आयुषच्या, अशी तुकडे तुकडे ते पुठ्ठ्याचे तुकडे 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 उडाले, पूर्ण खतरनाक मारले जोरात. नंतर आपण इथं बघितलं की ओमकार रडतोय, तिथं आयुष आहे ना खाली यार वाकून का बरं, मला असं वाटत होतं तो थोडा थोडा हसत होता. तुम्ही बघा एकदा एपिसोडून मला सांगा का तो खरंच हसत होता का, कारण मला तर तसंच एकंदरीत दिसले तोंड लपवताना आणि असताना जेव्हा ओमकार रडत होता बिचारा. तर तुम्हाला सांगू आयुष आहे ना खरोखर डबल फेस आहे, पण बिग बॉसचा सपोर्ट आहे त्याला. आता बघूया या वीकमध्ये काय होतं, का ओमकारचाच नंबर लागेल जायला. नंतर नॉमिनेटेड सदस्यांचं सांगते मी की कोण कोण नॉमिनेट झाले या वीकमध्ये. ओमकार, आयुष, सचिन, दीपाली, अनुश्री, दिव्या, रोशन, प्रभू आणि राकेश एवढे जण जे ना नॉमिनेट झालेले.
यापैकी बघूया आता कोण जातं. ओमकार शेत तर दिसतंय भाई यावेळेस चान्सेस. आता बघूया काय होतं ऐन वेळेला, काहीच सांगता येतं, काहीच नाही. तर आज असं नॉमिनेशन झालं आहे आणि असा टास्क होता आणि हा होता एपिसोड नंबर 23. तर कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर हा होता एपिसोड नंबर 23 आणि काही अजून अपडेट्स आली शोसाठी किंवा मग प्रोमो आऊट झाला तर मी तो तुमच्यासमोर नक्कीच घेऊन येईल आणि त्याचे अपडेट्स सांगेल तुम्हाला मी काय नाही. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर आणि शुभरात्री. गुड नाईट.